नमस्कार आंबा बागायतदारांनो, नमस्कार. आज या ठिकाणी आपण छाटणी संदर्भात थोडी चर्चा आणि प्रात्यक्षिक आपल्याला आपण दाखवत आहोत. बऱ्याच यूट्यूबला छाटणीच्या आणि विरळणीच्या नावाखाली झाडाच्या ज्या मॅच्युअर काड्या आहेत तर त्याची कटिंग चालू आहे आणि होणारं जे नुकसान आहे ते फक्त आंबा बागायतदाराला फ्लॉवरिंगच्या वेळेस लक्षात येतं की बाबा छाटणी चुकीच्या पद्धतीत झालेली आहे. आणि छाटणीच्या नावाखाली जे छाटणी तज्ज्ञ नाहीत असे लोक फक्त नर्सरी विकायचे म्हणून ते सगळा उद्योग करतात आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान करतात. आज या ठिकाणी आपण अनुभवी व्यक्तींकडनं हे मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी घेत आहोत. आज या ठिकाणी आपल्या बागेमध्ये कुलकर्णी फार्म कोर्टी या ठिकाणी जी संग्रामजी माने या ठिकाणी आपल्याला आज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना मी विनंती करतो की त्यांनी ते छाटणी कशी करावी आणि विरळणी कशी करावी. तर आंबा बागेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आंबा उत्पादनाचा मेन पाया जर म्हणलं तर आपण छाटणी व्यवस्थापन आहे. तर या ठिकाणी बरेच ठिकाणी छाटणीच्या नावाखाली झाडांची कत्तल व्हायला लागलेली आहे. कारण की आतापर्यंत मार्केटमध्ये जे लोक आलेत ते शेतकऱ्यांना फक्त फसवतात, 2 पैसे मिळवतात, नंतर त्यांचं उत्पादन कसं येतं त्याच्याशी त्यांचं काही घेणं देणं नाही. आंबा हे एक सदाहरित वृक्ष आहे, पानझडीत नाही. त्याच्यामुळे त्याच्या पानांची त्याच्या फांदींची जोपर्यंत फांदी आणि पान जोपर्यंत स्टोअर होत नाही तोपर्यंत त्याला फुल आणि फ्लॉवरिंग निघत नाही. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघत असाल तर या ठिकाणी आपल्याला ही जी तयार फांदी आहे, मॅच्युअर फांदी आहे, ही छाटणीच्या नावाखाली कट करायची नाहीये. फक्त छाटणी आणि विरळणी हा सगळ्यात मोठा कन्सेप्ट आहे. छाटणी म्हणजे काय तर झाडांच्या गोलाईपेक्षा अनावश्यक वाढणारी फांदी ते आपल्याला कट करायचे, त्याची गोलाई आणि उंची आपल्याला एक समान ठेवायचे. आणि विरळणी म्हणजे आतमधले ज्या फांदे आहेत ज्याच्यामध्ये सूर्यप्रकाश पडत नाही, ज्याच्यामध्ये चांगली प्रकारची प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होत नाही, ती फांदे आपल्याला काढायचे. जमिनीलगत जाणाऱ्या फांद्या आपल्याला काढायच्या आहेत. आणि झाडाच्या उंचीच्या बाहेर किंवा गोलाईमधून जे बाहेर फांदे आहेत ते आपल्याला फांदी काढायचे. आतमध्ये चांगल्या प्रकारचा सुटसुटीतपणा आणि मोकळ्या अंगाने आपल्याला आतमध्ये फवारणीच्या मार्फत सूर्यप्रकाशच्या मार्फत आतमध्ये हवा चांगली खेळली पाहिजे अशा प्रकारच्याच आपल्याला फांद्या आपल्याला झाडामध्ये ठेवायच्या. आणि झाडाला वरती घेऊन जाणारी एखादी फांदी काढायची आपल्याला. तर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचं झाड विरळणी केलं तर आहे त्या फांद्यांवरती आपल्याला व्यवस्थित खत व्यवस्थापन करून कल्टरची अचूक मात्रा देऊन पुढच्या वर्षी आपल्याला लवकरात लवकर उत्पादन घ्यायचं असेल तर ही काडी जशीच्या तशी झाडावरती राहिली पाहिजे. कारण की ह्या वर्षी जून 2025ला मे महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये लवकर पाऊस पडल्यामुळं लवकर आपला यावर्षी थंडीचा दिवस पण लवकर येणार आहे. त्यामुळे आपल्याला थंडी लवकर पडणार म्हणजे लवकर मोहर निघणार. त्याच्यासाठी आपल्या बागेमध्ये अशा प्रकारची फांदी आपल्या बागेमध्ये अशा प्रकारची फांदी ही मॅच्युअर असलीच पाहिजे. ती ह्याच महिन्यामध्ये पाहिजे तरच आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये आंबा आपल्या मार्केटमध्ये येऊ शकतो. जर तुम्ही झाडामध्ये छाटणीच्या नावाखाली जर तुम्ही अशा फांद्या कट केल्या तर या ठिकाणी निघणाऱ्या नवीन फांद्या त्या सहजासहजी मॅच्युअर होत नाहीत आणि त्या न मॅच्युअर झाल्यामुळे त्याला आंबा निघताना उशिरा निघतो, मोहर निघताना उशिरा निघतो आणि तो आंबा आपल्या कुठल्याही कामाचा नाहीये. तर सर्व शेतकरी बंधूंनी एकच दखल घ्यायची की आहे त्या फांद्या आपल्याला जशाच्या तशा ठेवायच्यात. छाटणीच्या नावाखाली प्रत्येक फांद्या आपल्याला कट करायच्या नाहीत. जमिनीला टेकलेल्या फांद्या, उंची जाणाऱ्या फांद्या, आतमध्ये सुटसुटीतपणा, चांगल्या प्रकारचा सूर्यप्रकाश आणि फवारणी करताना इकडून तिकडं झाड व्यवस्थित धुवून स्वच्छ निघलं पाहिजे. अशा हिशोबात झाड सुटसुटीत पाहिजे तरच आपल्याला छाटणीचा कन्सेप्ट आपला पूर्ण होईल. ना की प्रत्येक फांदी जर तुम्ही अशी छाटणीच्या नावाखाली कट केली. आता मार्केटमध्ये बरेच प्रकारचे तुम्ही बघताय की छाटणी फ्रीमध्ये करून देतो आणि अशा सगळ्या काड्या आपल्या बागेमध्ये मॅच्युअर काड्या ह्या कलम भरण्यासाठी बरेच नर्सरीवाले बरेच छाटणीवाले हे 5 ते 10 रुपयाला एक काडी नेऊन विकतात. आता मला सांगा मित्रांनो, तुमच्या झाडाला किती खर्च येईल छाटणी करायला? तर एक काडी 5 ते 10 रुपये प्रमाणे विकली जाते आणि ही मॅच्युअर काडी ही तुमची बागेमध्ये घेऊन गेली जातात. आता ह्या काडीचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होतोय, पण एका झाडाला 100 काड्या तर 500 रुपये ते मिळवतात. मग मला सांगा, ही काडी आपल्याला पुढच्या वर्षी लवकर उत्पादन देण्यासाठी गरजेची आहे ना की आज जर छाटणीच्या नावाखाली ही जर फांदी तुम्ही काढून गेला इथली तर ही फांदी पुढच्या आंबा उत्पादनामध्ये आपल्याला खूप नुकसान करणारी ठरू शकते. आता या ठिकाणी आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे. आता गेल्या वर्षी आम्ही प्रयोग केला आहे की असं छाटणी केली तर याच्यामधनं नवीन शूट आले 4 आणि झाडामधलं जे स्टोरेज होतं ते सगळं त्या नवीन पालवीनं खाऊन टाकलं आणि त्या वर्षी आम्हाला मोहर आलेला नाही. दुसरी गोष्ट, माने सरांनी आम्हाला गेल्या वर्षी सांगितलं होतं की या आपण आज या ठिकाणी बघू शकतो की आतल्या बाजूला असं मोकळं पाहिजे. आतल्या बाजूला किमान 12चं ऊन हे खोडावर पडलं गेलं पाहिजे
असं या ठिकाणी आपण छाटणी दरवर्षी त्याच्यामध्ये काम करून आपल्याला चांगलं उत्पादन घेण्यासंबंधीची भूमिका माने सरांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण करत आहोत. तर सगळ्यात महत्वाचा छाटणीचा जो बेस आहे तोच एकदा समजून घ्या, मगच आपल्या बागेमध्ये छाटणी व्यवस्थापनाचं काम करा. ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये चांगल्या प्रकारची काडी मॅच्युअर आहे त्या शेतकऱ्यानं बागेमध्ये छाटणी करू नका, विरळणी करा. ते पण लवकर करू नका, उशिरा करा. कारण की जर तुम्ही लवकरात लवकर बागेची विरळणी केली तर राहिलेल्या फांद्यांवरती झाडाची सगळी ताकद लागेल आणि त्या सगळ्या फांद्या वेलासारख्या लोंबकळायला चालू होतील. त्याच्यामुळे विरळणी करताना सुद्धा शेतकऱ्यांनी गडबड करू नका. ज्यांची बाग छाटणी करायची आहे, ज्यांना फांद्यांची संख्या वाढवायची आहे, त्या सर्व शेतकऱ्यांनी बागेची छाटणी करा. ज्यांना बागेची फांद्याची संख्या वाढवायची नाही आणि उत्पादन लवकर घ्यायचं आहे त्यांनी छाटणीला विरळणीला गडबड करू नका. जर विरळणीला गडबड केली तर विरळणी छाटणी करणारे कामगार भरपूर आहेत मार्केटमध्ये. ते फक्त त्यांचे काम करतील, पैसे घेऊन जातील, पण नुकसान तुमचं आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे काळजीपूर्वक बागेची छाटणी करायची आहे का न करायची हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करा. कारण की पारंपरिक पद्धतीनं आपण आंब्याच्या बागेची कधीही छाटणी पहिली करत नव्हतो, तरी पण आंबा त्याला चांगला येत होता. त्यामुळे एखाद्या बागेची छाटणी राहिली तरी चालेल, पण छाटणीच्या नावाखाली झाडाची कत्तल करू नका.